कथा क्रमांक 28 ज्योत से ज्योत जगाते चलो. एकदा मी माझ्या वडिलांबरोबर कर्नाटकाच्या अंतर्भागात खेडोपाड्यांमध्ये प्रवासाला गेले होते. आम्ही महाराष्ट्राच्या सीमा भागावरील प्रदेशात पोहोचलो. माझे वडील हे एक डॉक्टर आणि निवृत्त प्रोफेसर होते. ते माझ्या कामात मला मार्गदर्शन करत आणि माझ्या प्रवासातही मला साथ देत. असेच आम्ही एका खेड्यात गेलो होतो. तिथे एका देवीचं देऊळ होतं. तो शुक्रवार होता. भारतातील स्त्रिया शुक्रवारचा दिवस शुभ मानतात. त्यामुळे तिथे अनेक स्त्रिया देवीसाठी फळे, फुले वगैरे घेऊन आल्या होत्या. तिथे भली मोठी रांग होती, पण मी काही त्या रांगेत उभी नव्हते. त्या भागातील परित्यक्त्या स्त्रियांचा अभ्यास करण्यासाठी मी आले असल्याने मी लोकांशी बोलत जरा लांब उभी होते. तिथे फळवाले, कासार आणि इतर विक्रेते होते. रस्त्यावर विक्रीसाठी उभे राहणाऱ्या या अशा लोकांकडून मला नेहमीच खूप काही शिकायला मिळतं. त्यांनी जातीभेदाचं कटू सत्य झेललेलं असतं. पैसा, राजकारण, जुन्या पुराण्या समजुती आणि खूप काही पाहिलेलं असतं. गरिबीवरील PhDचे प्रबंध वाचून आणि चर्चासत्रांना उपस्थिती लावून जेवढं ज्ञान मिळणार नाही तेवढं ज्ञान मला या लोकांकडून मिळालेलं आहे. माझं हे मत अनेकांना पूर्वग्रह दूषित वाटेल, पण ते खरं आहे. एकदा मी एका निवृत्त झालेल्या घरवालीला भेटले. तिच्यासोबत एक 16 वर्षांची देखणी मुलगी होती. लांब सडक केस, सुंदर चेहरा, भावपूर्ण डोळे आणि नितळ त्वचा. तिच्या चेहऱ्यावरच्या निरागसपणामुळे तिचं ते सौंदर्य अधिकच खुललं होतं. तिने हिरवी साडी नेसली होती. हातात हिरवा चुडा होता आणि डोक्यात मोगऱ्याचा भरगच्च गजरा. ती वृद्ध स्त्री आपण त्या मुलीची मावशी असल्याचा दावा करत होती. मी जरी त्या मावशीशी बोलत असले तरी माझी नजर मात्र त्या मुलीवरच खिळून होती. बोलता बोलता मला समजलं की ती तरुण मुलगी नुकतीच देवदासी झालेली होती. खरं तर स्त्रियांना देवदासी बनवण्यास आता कायद्यानं बंदी आहे, पण या देशात बेकायदेशीररित्या कितीतरी गोष्टी घडत असतात. मी त्या मावशीकडे पाहिलं. तीही देवदासीच होती. तिच्या अंगाला उर्ग असा दर्प येत होता आणि तंबाखू खाऊन तिच्या दातांवर काळे डाग पडले होते. तिच्या चेहऱ्यावर एक कठोर आणि अधाशी भाव होता. तिने रेशमी साडी नेसली होती. सोन्याच्या बांगड्या व गळ्यात सोन्याचा नेकलेसही घातला होता. पण अंगावर कितीही सोन्याचे दागिने घातले तरी ती सुंदर दिसणं शक्यच नव्हतं. त्या म्हाताऱ्या मावशीसाठी लवकरच ती तरुण मुलगी सोन्याची खाण बनली असती. अजून 30 वर्षांनी ही 16 वर्षांची कोवळी मुलगीसुद्धा अशीच या मावशीसारखीच होईल असं माझ्या मनात आलं. मग ही सुद्धा एखाद्या 16 वर्षांच्या निष्पाप मुलीला पकडेल, तिला देवदासी बनवेल आणि उतार वयात आपल्या उपजीविकेचं साधन म्हणून तिचा वापर करेल. आपलं पुढे काय होणार आहे याची त्या बिचाऱ्या मुलीला आता कल्पनासुद्धा नसेल. नकळत माझे डोळे पाण्याने भरले आणि मला हुंदक्यावर हुंदके येऊ लागले. आजूबाजूचे लोक माझ्याकडे वळून बघू लागले. या बाईंना झालं तरी काय अशा आश्चर्याने. माझं काहीतरी हरवलं असावं असं त्यांना वाटलं असेल. आयुष्यात पहिल्यांदाच माझ्या तोंडून शब्द फुटेना, पण मला कोणत्या गोष्टीचा त्रास होतोय हे माझ्या वडिलांनी ताबडतोब जाणलं. ते म्हणाले, या शतकानुशतकं चालत आलेल्या समस्या नुसत्या टिपं गाळून सुटणार नाहीत. तू काही प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य बदलू शकणार नाहीस, पण तुझ्या संपूर्ण आयुष्यात मिळून तू निदान अशा 10 स्त्रियांचं पुनर्वसन करू शकलीस तरी मला तुझा खूप अभिमान वाटेल. ज्या मुलीने 10 असहाय्य स्त्रियांचं आयुष्य बदलून टाकलं अशा 10 मुलीला मी जन्म दिला याचा मला निश्चित अभिमान वाटेल. प्रत्येकाने आपली क्षमता आणि ताकद ओळखली पाहिजे. त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या मर्यादासुद्धा जाणल्या पाहिजेत. आपल्या स्वतःच्या अंगी असलेल्या कमकुवतपणाची जाणीव होऊन आपले दोष ओळखणं हे आपले शक्तिस्थाने ओळखण्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे. आभाळाला गवसणी घालण्याची स्वप्ने बघू नयेत. त्यापेक्षा आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून उभं राहावं व आपल्याभोवती काम करत राहावं.
अवतीभोवती खूप अंधकार आहे, दुःख आहेत, पण त्या अंधारात राहण्यापेक्षा एखादी मेणबत्ती लावता आली तर ते कितीतरी चांगलं. जेवढ्या मेणबत्त्या लावता येतील तेवढ्या लावण्याचा प्रयत्न करणं खरं महत्त्वाचं. धन्यवाद. पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये.